आणि दरम्यान आपण जाऊया मैदानाकडे आलेला हा सुरेख फटका अर्थातच वाडिश लॉंगनला षटकार साधावा. त्यांना देखील आपण निखिलजी सरांच्या या ठिकाणी आपण पाहिलं नकुलजी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि यावेळी मात्र ह्या चेंडूवर आलेला आणखीन एक या सामन्यातला दुसरा षटकार लॉंग ऑफला आलेला सुरेख फटका गगनभेदी गगनचेबी षटकार. वळी आपण आमचे समालोचक अर्थात हॅलो मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ कल्पेश यायचा आपण. कल्पेश व्हॉट अ ब्रिलियंट नॉक. 41 धावांची जबरदस्त इनिंग कल्पेशाची राहिली. आणि मी मान्यवरांना विनंती करतो लहूदादा गायकर बंडू शेठ पवार आपण यायचं व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. खेळाडू आहे जबरदस्त परफॉर्मन्स ज्याचा राहिला तो कल्पेश. कुमार आपण कुठं असेल तर संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं हेल्मेट आहे ते आपण देणार आहोत दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. तदनंतर संजय सर आपण यायचं. संजय सर आपण यायचं. आपल्या प्रत्येक विकेटसाठी बंडू शेठ पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. एक विकेट तुम्ही घेतलेल्या आणि तुमच्यासाठी बंडू शेठ पवार साईदीप हॉटेलचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश या खेळाडूचा. आणि कल्पेशसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक होतं. सर यायचं आपण आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद सर्वांचं खूप खूप आभार आम्ही व्यक्त करू. आलेल्या मान्यवरांचं मनापासून आभार. ओ टू कमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट आहेत काका मात्रे सर. धन्यवाद. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघनायकांनी तयार राहायचं आहे. आमच्या आयोजकांनी संपर्क साधायचा. वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर जिथे फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स कोरावळे या संघाची धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचली. तब्बल धावपलकर आल्या त्या 16 धावा. जितू आणि तुकाराम ही जोडी मैदानामध्ये ज्या जितूने 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर इथे अर्थातच 16 धावांचं योगदान दिलं. रोहित गोलंदाज आहे. AB स्पोर्ट्स भुवन या संघाचा गोलंदाज. त्याचा मात्र या ठिकाणी मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आणि हे षटक मागडंच ठरलं. 16 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या. 16 धावा धावपलकर आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि इथे मात्र आंबेळी खुर्द गावाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज रोहित भोईर गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी असेल तो अर्थात तुकाराम.
पहिले षटक पॉवर प्लेचं समाप्त झालं. दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतात पॉवर प्लेचं आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे तो लॉंग ऑफ आहे, दुसरा लॉंग ऑन आणि तिसरा मात्र मिड विकेट ही रचना इथे पाहतात. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर ही रचना ऑफ साईडला असताना पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळला आहे. चेंडू आपण पाहतात वेगाने सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तोपर्यंत मात्र चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आणि आलेला एक संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान मिळते तुकारामला. तुकारामने खातं खोललंय आणि धावपलकर धावा येतात त्या 20. अशा प्रकारचे फटके खेळण्यामध्ये भारतीय संघाचे वीरेंद्र सेहवाग अतिशय आक्रमक असायचे, जे अर्थात पाहतात की क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू खेळतात अप्परकटच्या माध्यमातून वळीया मैदानाकडे. यावेळी मात्र हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, परंतु डावेष्टीच्या बाहेर खूपच या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यामुळे स्वैरचा इशारा येतो. 1 धावेचं योगदान. 21 धावा धावपलकावर. 21 धावा धावपलकार आल्यात. ऑन साईडला आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट. पुढचा चेंडू यावेळी दिशा देण्याची होती ती ऑफ साईडला. चेंडू बॅटच्या स्पर्श करून गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात यष्टेशक, तोपर्यंत कोणती धाव आली नाही. अर्थात एक छोटंसं धुळीचं वादळ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडासा खेळ थांबेल कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि भारताचं हवामान हल्ली काही सांगता येत नाही. जसं इंग्लंडमध्ये आपण पाहता की इंग्लंडचं हवामान, त्याचबरोबर पाकिस्तानमधलं राजकारण आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या आपल्या पत्नीच्या मनातलं निश्चित राजकारण हे कधी कोणाला कळत नाही, हे नेहमी म्हणलं जातं. तसंच या ठिकाणी भारतीय हवामान. वळी या मैदानाकडे गोलंदाज तयार. रोहित भोईर बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू आपण पाहता तो अर्थातच जातोय तो स्क्वेअर लेगमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला डिप्स करून क्षेत्राची चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव धावपलकार नोंदवली गेली. 22 धावा धावपलकावर आल्या. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 1 धावेचं योगदान मिळालं ते तुकारामला. आता मध्ये जितू ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 16 धावांचं योगदान दिलं. पहिल्या षटकावर तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार लॉंग ऑफला आणि एक लॉंग ऑनला लावता. यावेळी फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक झेलचा अंदाज घेऊ शकला नाही आणि तोपर्यंत मात्र हा चेंडू जमिनीला स्पर्श करतोय. तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळते संघाला. या 2 धावाने प्रथम फलंदाजी करत असताना एकविरा स्पोर्ट्स कोरावले संघाची धावसंख्या धावपलकावर 24. एकही फलंदाज गमावला नाही. तब्बल पहिल्या विकेटसाठी ही नाबाद भागीदारी जितू आणि तुकाराम यांच्यामध्ये. जितूसाठी पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट. चेंडू थांबत नाही. लॉंग ऑफला येतो. एक सुंदर सुंदर असा हा चौकार. 4 धावा. आणि अर्धशक्त पीठ म्हणलं तर ते सप्तशृंगीच्या दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू चांगला चेंडू फेकला होता आणि अशा प्रकारे 2 षटकं इथे मात्र समाप्त झाले. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकार धावून पोहोचल्यात 28. प्रति षटक 14ची सरासरी इथे राखण्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स कोरावळे संघ AB स्पोर्ट्स भुवन या संघाविरुद्ध निश्चितच यशस्वी ठरलाय. षटक पहिल्या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज रोहित सावळेने. तर या ठिकाणी 12 धावा खर्च केल्या त्या रोहित भोईरने. आणि अशा प्रकारे या 28 धावांचं योगदान. यानंतरचा पुढचा सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सामना या स्पर्धेमधला माही इलेव्हन आंबेळे आणि मानिवली या 2 संघामध्ये असेल. त्याला दोन्ही संघनायकांनी अर्थातच आमच्या आयोजकांशी आणि त्याचबरोबर इथे मात्र नाणेफेक कक्षामध्ये आपण संपर्क तिथे नाणेफेक होईल आणि पुढच्या सामन्याचा आपण निश्चित अंदाज आपण या ठिकाणी घेऊ शकू. तर सर्वच संघांना विनंती आहे की दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं आवश्यक आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी. ड्रेस कोड. येस, ड्रेस कोड अतिशय महत्त्वाचा आहे. नाहीतर 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल.
याची नोंद घ्या. वळी आपण मैदानाकडे 2 षटकं समाप्त झालीत. तिसरे षटक इथे आपण पाहणार पावतीची षटकं समाप्त झालीत. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये आणि गोळीसाठी आमंत्रित या ठिकाणी केलेल्या संगनायकाच्या माध्यमातून अर्थात AB स्पोर्ट्स भुवनचा नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षाकडून येतोय गोलंदाज अक्षय. एका बाजूला अक्षय गोलंदाजीसाठी, दुसऱ्या बाजूला तुकाराम जो खेळतोय वैतीच्या 7 या धावसंख्या, ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. जितू या नॉन स्ट्राईकला आहे, ज्याने आतापर्यंत 2 षटकार आणि एक चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवले. 22 धावांवर तो खेळतोय. तर इथे तुकाराम मात्र खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. गोलंदाज अक्षय अतिथी कक्षाच्या एंडकडून. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे आला नाही. चांगला चेंडू गुडलेंग स्पॉटच्या वरून चेंडू थोडासा संत गतीने फेकला ते गोलंदाज अक्षयने आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. क्षेत्रक्षण इथे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट तैनात केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप पॉईंट मिड ऑफ. ही ऑफसाईडचं क्षेत्रक्षण. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्रक्षक मात्र आताला डीप स्क्वेअर लेगून लॉंग लेगला घेतला गेला. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती होते, कारण चेंडू आपण पाहिलं उजव्या स्टीच्या अगदी जवळ चेंडू फेकला होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं ते फलंदाज तुकारामला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क आला आणि निर्धाव चेंडू सांगता 28 धावा धावपलकावर तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. भगवा चषक 2024, 2023 आणि 24 आपण या ठिकाणी पाहतात. सन्माननीय सुनीलजी माळी आणि नकुलजी भांडे सरांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा, ज्यांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं एक अतिशय चांगलं प्रेम या ठिकाणी मिळाले. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जेव्हा धावा येत नव्हते तेव्हा अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे क्रिकेट विश्वामध्ये केला जातो. आणि निश्चितच आपण पाहतात की झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हटन यांनी खऱ्या अर्थाने हा फटका शोधून काढला. अर्थात दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं नेहमी म्हटलं जातं, कारण तीक्ष्ण नजर असावी लागते त्या चेंडूकडे. गोलंदाज कशा प्रकारचे चेंडू फेकतोय. दरम्यान वळी या मैदानाकडे. यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 1 धाव बऱ्याचशा वेळेनंतर येथे ती अर्थातच एक्युरा स्पोर्ट्स कोरवले संघाच्या बॅटच्या माध्यमातून 29 धावा धावपलकावर. 1 धावेने तुकाराम नॉनस्टेकला येतो आणि आता मात्र 22 या धावसंख्येवर जितू खेळण्यासाठी तयार असेल, ज्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. गोलंदाज तयार अक्षय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी फुलटॉस होता हा चेंडू. यावेळी मात्र शरीराला वेध घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला तो अर्थातच शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. 1 धाव संघाला मिळते. एका धावेच्या माध्यमाने संघाची धावसंख्या 30 बिनबाद. नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ती या दोन्ही फलंदाजामध्ये चांगलीच फलंदाजी करतायत. प्रत्येक चेंडूला या ठिकाणी निश्चितच खराब चेंडूला सीमारेषेकडे पाठवतात, पण चांगल्या चेंडूला सन्मान देखील देतात. हे खरं योगदान आहे. वळी या मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र फेकून दिला, परंतु तिथे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सहज झेल घेणार होता. बहुधा सूर्याची किरण डोळ्यावर आली आणि या ठिकाणी मात्र हा झेल सुटला. चेंडू गेला सीमारेषेकडे आलेला एक सुंदर असा फटका इथे पाहायला मिळाला. तुकारामच्या मधून 4 धावांचं योगदान. धन्यवाद डीजे. 34 धावा धावपलकार चला जल विनंती. या दरम्यान आपण आवाज ऐकला तो अर्थात योगेश आग्रावकर, वर्सोली अलिबागचा अतिशय सुंदर कोळी गीत, कोळी गायक ज्याला म्हणलं जातं, ज्याने एकेरा देवीर हे गीत लिहिलं. नंतर ते महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झालं आणि त्याला महाराष्ट्र भूषण म्हणून हे पारितोषिक देखील मिळालं. तो योगेश आग्रावकर अलिबाग याचा आवाज आपण ऐकलात. या ठिकाणी आपण पाहतात षटक मारता आपण पाहिलं 3 षटकं समाप्त झालीत. अक्षयनी चांगली गोलंदाजी केली. 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एकूण धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 34 धावा धावपलकार आल्यात. एकही फलंदाज गमावला नाही. चांगली फलंदाजी तुकारामची पाहायला मिळाली, ज्याने 2 चौकारांच्या माध्यमातून ती खेळी सजवली. जितूने देखील 2 षटकार मारलेत. 1 चौकार देखील त्याने त्यांच्या माध्यमातून आले आणि 34 धावांची नाबाद भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला जलपान ज्या विजय शेठजी पवारसाहेब कुटल बंगला यांच्यामधून आम्हाला मिळाल्यात हे चांगलं योगदान प्रत्येकाचं या स्पर्धेत मिळाल्यात. हे मैदान जर आपण पाहिलं तर हरीशजी आलम सर आणि बुधाजी आलम त्याचबरोबर जयवंतजी आलम सर यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. मंडप सजावट जगन्नाथजी कोंगरे सर किशोर पवार साखरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आमचा आवाज आणि सुंदर मराठी गीतं तुम्हाला ज्यांना ऐकायला मिळतात ते अर्थात धनु डीचे अर्थात धनाजी जामगर यांच्या माध्यमातून हे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर थेट प्रक्षेपण 182 देशामध्ये जर तुम्ही गेलात तर आता तुम्हाला टेन क्रिकेट लाईव्ह कुणाल म्हात्रे आणि धनराजजी म्हात्रे यांच्यामधून पाहायला मिळतं. जाऊया मैदानाकडे. जलपान समाप्त झालं आणि मैदानाकडे आपण पाहणार आहोत. 34 धावा धावलकर या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती. प्रतिषटक 11.33 सरासरीने या धावा धावलकर आल्यात. येणारी 2 षटकं अतिशय बाकी महत्त्वाची षटकं आपण पाहणार आहात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन या ठिकाणी होते आणि यावेळी आपण पाहणार आहोत ते अर्थातच आंबेळी खुर्द ज्या एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होतोय तो AB स्पोर्ट्स भुवन या संघाच्या माध्यमातून. चालू सामना एकविरा स्पोर्ट्स कोरावले आणि AB स्पोर्ट्स भुवन या संघामध्ये. नाणेफेक जिंकली AB स्पोर्ट्स भुवन संघाने क्षेत्रीय पत्करलं आणि एकविरा स्पोर्ट्स कोरावले संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 34 धावलकर बिनबाद ही चांगली धावसंख्या धावलकावर. वळतो आपण मैदानाकडे. गोलंदाज अशोक गोलंदाज आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे सरसावलाय. बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडूला. या ठिकाणी मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र अयशस्वी ठरले. आणि पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय. या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांना पाचारण केलं जाईल की हा चेंडू चौकार की षटकार हे पाहिलं जाईल. तिन्ही पंच या ठिकाणी धर्मेंद्र वर्मा सर कल्याण, राकेश शहा सर कल्याण, प्रवीणजी बेसे सर या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत असताना पाहणार आहोत आपण. तिसरे पंच या ठिकाणी येतील आणि पाहतील की हा चेंडू सीमापार आहे किंवा नाही, षटकार की चौकार. तिसऱ्या पंचांना विनंती आपण यायचं आहे. जरा प्लीज तिसऱ्या पंचांना विनंती आहे स्क्रीनच्या माध्यमातून पाहायचं आहे हा षटकार आहे की चौकार. खेळ थोडासा थांबलाय. स्क्रीनच्या माध्यमातून पाहिलं जाईल. पुढचा सामना हा माहिलेन आंबेळे आणि मानेवणी आमचे आयोजक सन्मानित सुनीलजी माळी साहेब या ठिकाणी आपला नशीब आजमावतील. आणि या ठिकाणी येतोय षटकार. शानदार फटका अर्थात मिड विकेट आले सुंदर फटका षटकार. 6 धावांचे योगदान. 40 धावा धावलकावर 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज जितूला. वळूया मैदानाकडे. पुढच्या चेंडूसाठी आक्रमक असा फलंदाज यावी जितू. या ठिकाणी मात्र ऑनसाईडला खेळायचा होता. डावेष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचे हात जमिनीला समांतर होत आहेत आणि या ठिकाणी पाहणार आहोत अर्थातच हात चेंडू स्वैर नाही आहे. शेवटच्या क्षणी मात्र निर्णय या ठिकाणी बदलला गेला कारण बहुधा यष्टींच्या अगदी जवळून डाव्या यष्टीच्या अगदी जवळून या ठिकाणी चेंडू या ठिकाणी पाहायला लागत आहे. या ठिकाणी पाहिलात या ठिकाणी निर्णय बदलला गेला. 40 धावा धावलकावर. अशोक 4थं षटक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. नंतर चेंडू निर्धाव. समोर फलंदाज जितू. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. इथे पाहतात आपण पॉईंटला क्षेत्रक्षेत्र आणला गेलाय.
शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट. तर बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगला घेतला गेलाय. पुढे सरसावला यावी चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार अडवला गेला चेंडू. इथे आपण डीप स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघाच्या 2 धावा निश्चित त्याने आणि 2 धावा मिळतात त्या संघाला. 2 धावा संघाला घेऊन जातात 42 धावसंख्या आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज जितूला. तीस या धावसंख्येवर जितू. एकूण धावसंख्येवर धावा येतात त्या 42. पुढचा चेंडू धावण्यामध्ये थोडासा गोलंदाज अशोकला अडथळा निर्माण होतोय. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात. अनेक पाहुण्यांचं आगमन यावेळी आपल्याला पाहायला मिळालं. वळतोय आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू मात्र गोलंदाजच्या दिशेने चेंडू खेळायचा प्रयत्न केला. चांगला चेंडू आतमध्ये येईल. मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता. चांगल्या चेंडूला चांगलं सन्मान देणं आणि खराब चेंडूंना मात्र चौकार षटकार मारणं हे खरं तर क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूने शिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये निश्चित तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल असू शकेल. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू गोलंदाज तयार अशोक. जितू वैयक्तिक 30 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा धावण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. 1:25 मिनिटं झालेले आहेत आणि हा तिसरा सामना आजच्या दिवसातला हा इथे सुरू आहे. पहिलं सत्र आहे. यावी फ्रंट फुटवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला सीमारेषेकडे आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचे योगदान मिळते फलंदाज जितूला आणि बघता बघता धावा 6 वाढत आहेत त्या या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स कोरावळे संघाच्या 48. चांगले फटके या ठिकाणी दिले गेले. वैयक्तिक खेळतोय यावी 36 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. ओव्हर थ्रो तिथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले आणि इथे आता मात्र फलंदाज सलामीला फलंदाज या ठिकाणी धावचितच्या रूपाने बाद होईल. 1 धावेचे योगदान जितूला मिळालं. 37 धावसंख्या जाऊन पोहोचतोय. धावफलकावर 1 वाढ होते. 49 धावफलकावर येतात आणि फलंदाज यावी तुकारामची खेळी मात्र इथे समाप्त. ज्याने मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा खर्च केला. तो गोलंदाज यावी अक्षय यावी सज्ज असेल अतिथी कक्षाच्या एंडकडून आणि समोर मग हार्ड हिटर फलंदाज ज्यांनी 4 षटकांच्या माध्यमातून तब्बल जर आपण पाहिलं 37 धावांची खेळी केली तो जितू. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने अक्षय तयार. क्षेत्ररक्षण थोडासा या ठिकाणी वार्डिश लॉंग ऑफ घेतलं गेलं. तर इथे मात्र आपण पाहतात तो मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये घेतला गेलाय. दरम्यान पहिला चेंडू या षटकातला. यावी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि हा मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल या ठिकाणी घेतला गेला आणि
37 धावांची जितूची खेळी ज्याने 4 षटकांच्या मध्ये खेळी सजवली ती मात्र समोरते सलामीची जोडी या ठिकाणी मैदान परतले. धावफलकावर धावाले ते 49. आंबेले आणि मानिवळी या दोन संघामध्ये ही लढत आता पुन्हा पाहायला मिळेल. दोन्ही संघानायकांनी नाणेफेक कक्ष द्यायचं आहे. 49 धावा धावफलकार आल्या. 2 फलंदाज गमावले सलामीचे आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. सागरला साथ देण्यासाठी प्रकाश हा नवीन फलंदाज येतोय. 4थ्या क्रमांकावर अंतिम षटक सुरू आहे. 49 धावा आतापर्यंत धावफलकार आल्यात आणि पाहूया आपण की येणारे काही चेंडू बाकी, पहिल्या षटकातले बाकी 5 चेंडू बाकी असताना किती धावांचं योगदान इथे मिळेल. गोलंदाज यावी सज्ज. अक्षय यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. उजवीकडे पुढे सरकला आणि या चेंडूला मिडविकेटून फेकून दिला आलेला एक गगनभेदी गगनजीवी षटकार 6 धावांनी. आणि या 6 धावांनी धावफलकार धावा अर्धशतका पलीकडे येतात त्या 55 2 बाद. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत पंचांचं बोट आकाशकडे, बॅटचा स्पर्श. तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला तो एकविरा स्पोर्ट्स स्कोरर संघाने यावेळी 55 या धावसंख्येवर. आणि बाद होतोय फलंदाज ज्याने षटकार मारला होता तो फलंदाज प्रकाश यावी झेलचित. मध्ये चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती निश्चित यावी अक्षयची, ज्याने 2 विकेट प्राप्त केले. धावप्रकार फक्त आहेत त्या 55 आणि नवीन फलंदाज मोहन मैदानामध्ये दाखल होतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडू फेकले गेले. त्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि कोणती धाव नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजी याची पाहायला मिळाली. वाढणाऱ्या धावसंख्येला लगाम पाहायला मिळाला. 55 धावा धावफलकावर. येणारे 3 चेंडू खेळाच्या पहिल्या सत्रामधले बाकी असेल आणि या 3 चेंडूवर आलेला नवीन फलंदाज पाहूया मोहन आणि त्याच्यासोबत आहे अर्थात तिसरा क्रमांक आलेला फलंदाज सागर. कारण जितू आणि तुकाराम यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं 53 धावांचं. पुढचा चेंडू यावेळी मात्र 1 धावेचं योगदान घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः बनले क्षेत्ररक्षक. चेंडू फेकायचा होता परंतु ते क्षेत्ररक्षक दूर होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मात्र फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागलं. 56 धावा धावफलकावर. 3 बाद 56. उंचपुर असा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आलाय तो सागर या ठिकाणी खेळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अपरकटच्या माध्यमातून खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू अर्थात तिथे जाईल सीमारेषेच्या पलीकडे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला, कव्हरमधून आले एक सुंदर फटका चौकार. 4 धावांचं योगदान. 4 धावा संघाला घेऊन जातात 60 या धावफलकावर. उघडलं. येणारे चेंडू बाकी आहेत ते या षटकातले अजूनही 1 चेंडू बाकी. अंतिम चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडू संपन्न होता या ठिकाणी तुम्ही पाहिलात परंतु चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर आणि स्वैरचा इशारा. 61 धावा धावफलकावर. 3 बाद 61.
धावा धावपलकर आल्यात. अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडूवर पाहूया कोणती मोहर असेल. चौकार, षटकार, विकेट की निर्धाव. आणि या ठिकाणी चेंडूला खोदून काढला. यॉर्कर चेंडू होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाणार. क्षेत्राचे चेंडू येतोय, चेंडूला अडवला आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या डावटी फलंदाज धावतो. या ठिकाणी थोडंसं घातक होऊ शकेल, परंतु इथे मात्र फलंदाज धावचीतून बाद झाल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि एकूण धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 63-64 धावांचं लक्ष इथे मात्र असेल ते AB स्पोर्ट्स भुवन या संघासमोर. 4 फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. षटक होतं गोलंदाज अक्षयचं, ज्या या षटकात त्याने एकूण 2 विकेट प्राप्त केले. एक फलंदाज धावचीच्या रूपाने देखील बाद झाला. एकूण 3 फलंदाज गमावलेत आणि त्याने धावा खर्च केल्या त्या 14 धावा. आणि अशा प्रकारे नियोजित 5 षटकामध्ये धावा धावपलकर येऊन पोहोचल्या. 63-64 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर प्रति षटक या ठिकाणी 12.80च्या सरासरी धावसंख्या धावपलकर नोंदवावी लागेल. तर खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आमच्या समालोचकांशी बदल होईल. पण तत्पूर्वी माही 11 आंबेळे आणि मानिवली या 2 संघामध्ये पुढची लढत आपण पाहणार आहोत. तर खेळाचं दुसरं सत्र काही क्षणात सुरू होत आहे. तत्पूर्वी आपण पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याकडे वळणार आहोत आणि जिथे माही 11 आंबेळे आणि मानिवली या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होईल. काही क्षणामध्येच दोन्ही संघनायकांनी आमच्या अतिथी कशी संपर्क साधायचा आहे. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा जुन्नरचा अतिशय सुंदर गोड आवाज निखिल ठोंबरे सरांचा आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी दोन्ही संघनायकांनी या नाणेफेक करण्यासाठी, कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालेलं आहे. माही 11 आंबेळे संघाचे संघनायक आपण पाहतात अर्थात सुनीलजी माळी साहेब, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा, त्याचबरोबर त्यांना सहकार्य पाहायला मिळालं ते नकुलजी भांडे सरांच्या 2 मान्यवरांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. नाणेफेक संपन्न होईल दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या फेरीसाठी हे पहिल्या फेरीतला अखेरचा सामना आपण पाहणार आहोत आणि दोन्ही संघनायक या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय शरदजी भगत सरांच्या शुभ हस्ते यावेळी 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. मानवी संघाचे संघनायक आले आहेत माही 11 आंबेले संघनायक. स्वतः आयोजक आमचे सुनीलजी माळी सर या ठिकाणी आले आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा, 29 वर्ष जिचा इतिहास आहे आणि 30व्या वर्षी आणखीन भव्य क्रिकेट स्पर्धा. शरदजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक. हेड आणि टेल छापा मागितलेला आहे आणि या ठिकाणी मात्र सुनीलजी सरांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकली. माही 11 आंबेले संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतो. सर आपण काय पत्करणार? क्षेत्ररक्षण. आपण क्षेत्ररक्षण पत्करताय आणि अर्थातच पॉवरप्लेच्या 2 षटकामध्ये कोणते 2 गोलंदाज असतील जे अतिशय कंजूस गोलंदाजी करतील? तसं काही विषय नाही आहे, कारण पिच आहे बोलल्यानंतर धावांचा पाऊस पडतो इथे. कारण तुम्ही 3 दिवसामध्ये बघितलं, कारण 5 ओव्हरमध्ये 125 रनसुद्धा झालेले आहेत आणि 5 ओव्हरमध्ये 90सुद्धा झालेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 70सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. पण हे खरं तर तुमचं घरचं मैदान आहे, त्यामुळे घरच्या मैदानावर निश्चितच तुम्ही एक चांगली गोलंदाजी कराल आणि तुम्ही स्वतः आयोजक आहात आणि अतिशय मोठं आयोजन. तर आमचे नकुलजी भांडे सर जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसा विचार केला तर फक्त माझं पुढं नाव येतं, बाकी मागं त्याचं सगळं तो बघतो. कारण त्याचं पूर्णपणे मला 100% पूर्ण सपोर्ट त्याचा असतो. बाकी
नक्कीच नक्कीच चांगला सपोर्ट आहे म्हणून 29 वर्षाचा इतिहास आपण या स्पर्धेत पाहायला मिळतात. तुम्हाला शुभेच्छा सर. त्यानंतर या ठिकाणी माझं मानिवली संघाचे संघनायक आहेत आपल्या वाट्याला फलंदाजी आले आणि सरांनी सुनील माळी सरांनी सांगितलं की आम्ही निश्चित चांगला प्रयत्न कमीत कमी धावामध्ये तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही किती धावांचं योगदान द्या? इथे स्कोअर बघता आम्ही 70-75 धावांचा टार्गेट ठेवू. आणि त्यासाठी पहिल्या 2 षटकामध्ये जी पॉवर प्लेची षटक आहे त्याच्यामध्ये 2 आक्रमक फलंदाज सलामीला कोणते असतील? टीम कॉम्बिनेशननुसार आमचं कॅप्टन ज्ञानेश्वर आणि व्हाईस कॅप्टन प्रवीण भाकरे. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. 29 वर्षाच्या इतिहास असणारी ही या विभागातली पहिली क्रिकेट स्पर्धा आहे, तर त्याबद्दल या स्पर्धेबद्दल काय सांगाल? मी सर्वप्रथम नकुलदादा आणि सुनीलदादा यांचं अभिनंदन करेन. खूप चांगली अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळायला मिळते. धन्यवाद. आणि नक्कीच पुढचं 30 वर्ष ते नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन देखील करणार आहेत, तर तुम्हाला सर्वांनाच खेळण्याची चांगली संधी मिळेल. तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि जाऊया आपण अर्थातच आमचे समालोचक जुन्नरचा अतिशय सुरेख आवाज अर्थात निखिल दादा ठोंबरे यांच्याकडे. ओ टू निखिल दादा ठोंबरे. धन्यवाद काका मात्रे सर. साम्या मैदानाच्या आतमध्ये जिथे 63 धावांचं लक्ष. अनुश्री 11 भुवन या संघाच्या समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सुनील बांगर. गोलंदाजी मार्कवर प्रकाश आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सागरला आपण पाहतो. खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात कोराव्या टीमसाठी. तुषार धुमाळ दाजे यांच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. पहिला बॉल प्रकाशचा. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. कॉम्बिनेशन दोघांचंही खराब. जेवढा तोटा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला झालाय तेवढाच तोटा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. एक धाव आली. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 धाव आहे. रणनीती करत असताना सर्व खेळाडू. चांगला बॉल इथे तळलाय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला प्रकाश. जबरदस्त गोलंदाजी. कव्हरचा बादशाह समोर उभा आहे तो सुनील बांगर. पाहूया त्याची फलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे फटका दमदार. ही ताकद राहिली आहे सुनील बांगरची. मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये त्याच्या पाठमधून आलाय सुपर स्ट्रोक. 4 रन चौका. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुनील बांगरचा इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक होता. 4 धावा आल्या. संघात धावसंख्या धावफलकावर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा. अनुश्री 11 भुवन आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संघ एकविरा स्पोर्ट क्लब कोराडे. प्रकाशचा हा बॉल लाईन येथे खडा. धर्मेंद्र वर्मा सर आमच्या बाजूने वळत आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अबांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 6 या धावसंख्येवर. विकास गव्हाणे यांचं विशेष कौतुक करू. टेन क्रिकेट मॅनेजर गोविंदजी कामत यांचं विशेष कौतुक. अप्रतिम कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून. पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक व्हाईट बॉल. लाईन थोडीशी भरकटलेत. प्रकाश समोर सुनील बांगर. पाहूयात कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. सुनील बांगर या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इनसाइड आउट इनफिल्डला क्लिअर करण्यामध्ये सक्षम असलेला खेळाडू प्रकाश. गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका. ताकद भुवनची रन मशीन रंगात येते. सुनील बांगरच्या बॅटमधून अजून एक चपराक. 4 रन.
11 आता थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल माई 11 आंबेळे आणि त्यांच्या विरुद्ध असलेली मानिवलीची. बॅकफुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल राहिल्या प्रकारचा कमबॅक मैदानामध्ये होत असताना यानंतरची मॅच माही 11 आंबेळे आणि त्या संघामध्ये एक मिनिट पंच, 2 धावांची पॅनल्टी आहे टीम भुवन तुम्हाला, कारण जो 12वा खेळाडू आहे त्याची ट्रॅक आणि शूजही नाही आहेत, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आहे. जे 63चं टार्गेट होतं ते 65 झालेलं आहे, सॉरी 64 होतं ते 66 झालेलं आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर प्रकाश. प्रकाशचा हा बॉल, इथे टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एष्टी रक्षण सागरकडून थोडंसं खराब झालंय. मोहनचा फेकी अप्रतिम, आणि ते सुनील बांगर पोहोचलेत की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची आता मदत आहे. बघा काय निर्णय येतो. प्लेइंग 11 माही 11 आंबेळेची, त्यामध्ये कैलास भांडे, संतोष गडगे, अर्थात तेजस, अर्थात लाशा. तिसरा खेळाडू आहे हितेश डोंगरे, एक्सप्रेस आंबेले. अरुण गीते दर्जेदार ऑलराऊंडर. दुर्गेश गडगे अजून एक सुंदर ऑलराऊंडर. तदनंतर मोस्ट एक्सपिरियन्स मॅन तानाजी गडगे. तदनंतर खेळाडू आहे यंगस्टर राम भांडे, पद्माकर कराळे, गणेश माळी. कॅप्टन आहे सुनील माळी. OUT गॉन, फलंदाज रन आउट. विकेटचं पतन होतंय. सुनील बांगर माघारी येतील. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. खूप दूरवरती बॉल गेल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे ते रनआउट होत आहेत. आपल्याकडे धाव संख्या 11 ऑन द बोर्ड. आमचे परम मित्र अजय शेठ जे मात्र उपस्थित होत आहेत. अजय शेठ म्हणल्यानंतर निम्मा पब्लिक त्यांना ओळखत नसे, परंतु सर्वांचा लाडका कालू उपस्थित होते. त्या सर्व सहर्ष स्वागत आपण करू. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते रोहित साबळे. 11 धावा आपल्याकडे, एक फलंदाज बाद आहे. गोलंदाजी मार्कवर मोहनच्या हातामध्ये बॉल आहे. पाहूया मोहनची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. आज पंच जरा थोडेसे बचावून राहा, कारण आता मोहनकडून आलेला हा थ्रो खतरनाक होता. आपल्याकडे धावसंख्या 11 आहे. एक फलंदाज बाद झालाय. 66 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये. 55 अजूनही बनवायच्यात. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचे. मोहन आलेत गोलंदाजी मार्कवर. मान्य श्री गोपाळ रामचंद्र गडगे साहेब यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. मोहनचा बॉल, फटका फसलाय रोहित साबळेचा. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, त्यांच्याकडून चुकी होती. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रोहित साबळे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. हा धक्का क्रमांक दुसरा फलंदाज रन आउट.
आपण गावातील अशा व्यक्तिमहत्वांचा या भगवा चषकाच्या माध्यमातून स्वागत आणि समारंभ जो मात्र ठेवणार आहोत. विशेषतः आपण आंबेळे गावामध्ये जे दत्त मंदिर पाहतोय आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पाहतोय ते बनवण्यामध्ये विशेष सहकार्य ज्यांचं राहिलंय, संपूर्ण सेंटरिंगचं काम मंदिरासाठी ज्यांनी केले त्यामध्ये नरेशजी गडगे आणि संपूर्ण 30 ते 35 दिवस त्या मंदिरासाठी मिस्त्री कामगिरी करणारे पद्माकरजी कराळे, विश्वाजी गीते, वसंतजी डोंगरे, जयवंतजी गडगे, गणेशजी माळी, एकनाथजी भोईर त्यांचं आम्ही सुनील माळी क्रीडा मंडळाच्या वतीनं विशेष भरतजी गीते आणि काशीनाथजी माळी यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की गावामध्ये एखादी गोष्ट घडत असताना त्याला खूप मोठं सहकार्य भरतजी गडगे असतील यांनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करू या सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दच्या वतीनं, कारण गावाचा विकास करण्यामध्ये ही व्यक्तिमत्व खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांचं मनापासून आभार. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 12, 12 ऑन द बूट. 2 फलंदाजी मात्र बाद आहेत. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे गोलंदाज मोहन न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सध्याच्या घडीला भावेश ऑन स्ट्राईक आहेत. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. मोठाले पटके येतील का ते फार मोठं प्रश्नचिन्ह. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला मोहनचा हा बॉल हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय एक विराज स्पोर्ट क्लब कोरावळे संघाचं, परंतु दुसऱ्या बाजूला मायनस पॉइंट मध्ये गेलेला संघ अनुश्री 11 भुवन 2 रनआउट आणि 2ही मोठाले खेळाडू रनआउट झालेले आहेत. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर होता ते खेळाडू बाद झालेत. आता जिम्मेदारी आली आहे ते अक्षय गायकवाड या खेळाडूवर. तो कशा प्रकारचं प्रदर्शन करतो ते आपल्याला पाहायचं आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धाव संख्या 13 रन ऑन द बूट, 13 धावा आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला मोहन गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. स्ट्रायकर इनवर अक्षय गायकवाड. सुंदर असा चेंडू पंचांकडे अपील आणि आता अक्षयला परतावं लागतंय. मोहन आणि सागरचं कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त राहिलं. चेंडू पडला, बॅटची एज घेतली, रक्षकाच्या हातात विसवतोय. फलंदाज बाद. चांगला फटका रोहितच्या बॅट मधून, टकाचा आवाज, चेंडू सीमा पार, लॉंग ऑफला, लॉंग 6 षटकार. ती सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. आपण दत्त मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आंबेळे याबद्दल थोडीशी चर्चा करत होतो. जसा वेळ मिळेल आपण सर्वांचा नामोल्लेख करू. मोहनचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला.
एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या 20 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये कंप्लीट झालं. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये 18 आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 46 धावा. संधी डीजे धनुला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासाठी मिस्त्री म्हणून विलाजी गडगे, किरणजी बोटकुंडले, कुमारजी गडगे त्यांचंही मनापासून आभार आहे. संपूर्ण बांधकाम तदनंतर पवनजी माळी, लोकेशजी गडगे त्यांचंही मनापासून आभार आहे. तदनंतर संपूर्ण बांधकाम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामध्ये भरतजी गीते आहेत, भरतजी गडगे आहेत, काशीनाथजी माळे आहेत आणि संपूर्ण बांधकाम करण्यासाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये संतोषजी परटोले, गुरुनाथजी गडगे आणि कैलासजी भांडे या सर्व कारागिरांचं मनापासून आभार आणि तसेच संपूर्ण देणगीदार जे आहेत त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण त्यांनी दिलेले देणगी आणि त्यातून उभारलेले हे मंदिर त्यांचं मनापासून आभार. प्लेइंग 11 कडे आपण जाऊया थोड्याच वेळामध्ये. ज्ञानेश्वर कडाव, प्रवीण भाकरे, हरेश कडाव, विकी कडाव, रवी पवार, भावेश कडाव, निवृत्ती कडाव, मयूर चौधरी, जयेश कडाव, सुनील विशे, गौरव भाकरे आणि राकेश कडाव ही प्लेइंग 11 आहे जय हनुमान मानिवलीची. दुसऱ्या बाजूला प्लेइंग 11 आपण पाहू. माय 11 आंबिले, कैलास भांडे, संतोष गडगे, हितेश डोंगरे, अरुण गीते, दुर्गेश गडगे, तानाजी गडगे, राम भांडे, पद्माकर कराळे, गणेश माळी, सुनील माळी, रमेश गीते, कुमार गडगे आणि महेंद्र गडगे ही प्लेइंग 11. दोन्ही संघ अतिशय जबरदस्त आहे आणि ब्लॉक ब्लस्टर मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची, कारण यजमान संघ खेळतो. कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं थोडंसं कठीण आहे, इंडियाला इंडियामध्ये जाऊन येऊन हरवणं कठीण आहे. तसं आंबेळेमध्ये आल्यानंतर आंबेळेला हरवणं कठीण आहे, पण आतापर्यंत 2 संघ परास्तही झालेले आहेत हे विसरून चालता येणार नाही. तिसरा संघ काय करतो ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू, रोहितचा फटका इथे फसलाय, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि आता रोहितला परतावा लागेल. हा धक्का क्रमांक 4 टीम भुवनला. विशेषतः आपण कौतुक करू पद्माकरजी कराळे यांचं. काय कामगिरी केली त्यांनी काल, जबरदस्त. आल्यापासून रिव्हर्सला सुरुवात ही त्यांची खासियत राहील. हार्ड हिटर आहेत, आल्यापासून सुरुवात करतील ते आपल्या इनिंगला आणि खूप चांगली माहिती आहे. कैलास भांडे असेल, संतोष गडगे, हितेश डोंगरे, अरुण गीते, दुर्गेश गडगे, सिनियर खेळाडू तानाजी गडगे, ज्युनियर राम भांडे, पद्माकर कराळे, गणेश माळी, सुनील माळी, राकेश गीते, कुमार गडगे आणि रमेश गीते होतं थोडंफार. सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं अजून एक विकेट मिळते, अजून एक फलंदाज बाद. आणि जे 2 दिवसामध्ये पराभूत झालेत ते टक लावून या मॅच कडे पाहतील आपल्या गावाचं आता काय होतंय. त्यामुळे ही मॅच महत्वाची आणि दरवेळेस असंच होत असतं की माही 11 हा संघ शेवटी ठेवला जातो. सर्वात प्रथम असतो दत्ता 11 हा संघ. सर्व खेळाडू त्यामध्ये सिनियर आहेत, परंतु त्यांनी जर सराव केला तर ते माही 11 ला देखील टप देतील. एवढा जबरदस्त संघ आहे त्यांचा. त्यामध्ये हिरामनचं कौतुक करेल मी, कालच्या दिवसामध्ये जबरदस्त फलंदाजी केली. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा आहेत.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा हा थरार. हॅट्रिक बॉल आणि मला वाटतं सागरकडून चुका करताना पाहायला मिळतात. जितू डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आमचे परम मित्र तुषारजी मडके हेही या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. सुंदर असा फटका, चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा खणखणीत चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 25 धावा. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम अर्थात टेडी येतात बॉलवर. त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. प्रकाश आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होते. किशोर आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 26 धावा आहेत, 5 फलंदाज बाद आहेत. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या प्रकाशचे 2 षटकांचा खेळ, प्रकाशचे 2 षटक कंप्लीट होतील. त्याने खर्च केला 16 धावा, 2 विकेट मिळवल्यात. 26 धावा धावफलकावर. क्लीन बोल्ट ओव्हर हॅट्रिक इथे कंप्लीट केलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवर फलंदाजाला आता परतावं लागतंय. अजून एक धक्का टीम अनुश्री 11 भुवन टीमला. डीजे धनू आता गोलंदाजी करण्यासाठी 6 बाद 26 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी बनवायच्यात 41 धावा. थोडासा पॅकफुटला अनुश्री 11 भुवन संघात. खूप मोठे चाहते या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 41 धावांचं समीकरण. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला भावेश, तर गोलंदाजी मार्कवर सागर शिंगोळे. पहिलाच बॉल, फटका दमदार भावेच्या बाळमधून. तिथे क्षेत्ररक्षक तैनात प्रकाश. चुका होत नाहीयेत. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 7वा बाद. माही 11 आंबेळे संघ आपण तयारीत राहायचं. जशी मॅच कंप्लीट होईल लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं, कारण आज भरपूर वेळ झालेला आहे. नक्कीच आता खूप मोठी मीटिंग होईल, त्यामध्ये चर्चा होईल.
आता कोण कुणाला सोल्युशन देणार हाही फार मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण आता कोण कुणाचं ऐकतच नाही जास्त करू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता या स्पर्धेचे 2 शिल्पकार. जर्सी क्रमांक 10 सुनील, मला वाटतं 70-70चं हे किट आहे, आज त्यांनी ते घातलेलं आहे. दुसऱ्या बाजूला कायमच व्यस्त ज्यांचं शेड्यूल असतं ते आमचे नकुलजी भांडे आहेत, त्यांच्या समवेत शरदजी भगत साहेब आहेत, त्यांच्या बरोबर पाठीमागे अलिबाग ते मुरबाड खूप दूरवरचा प्रवास ज्यांनी केला असे काका म्हात्रे सर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. तदनंतर हितेश डोंगरे ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. हे हसत चेहरा हा शेवटपर्यंत हसत राहावा अशी आमची इच्छा आहे. त्यांच्याबरोबर संतोष गडगे आपल्याला पाहायला मिळतात. संतोष गडगे म्हटल्यानंतर त्याला निम्माच गाव ओळखेल, परंतु लाशा म्हटल्यानंतर संपूर्ण गावामध्ये त्याची ओळख आहे. गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल, सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 26 धावा आहेत. 7 फलंदाज जे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, सागरचा बॉल, फटका दमदार, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. जेल ड्रॉप जरूर झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं तिथे आकाश मनोहर आहे, त्याचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मनोज काव कॉर्नर मध्ये पेट्रोलिंग करत असताना आकाश, आता तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर राहिला, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 28 ऑन द बोर्ड, 28 धावा. 28 धावा धावफलकावर, 8 चेंडू 39 धावा. सुंदर असा चेंडू बॅक टू बॉलर, हा फटका जो मात्र सजवलाय. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचंय. सागरकडे हा बॉल, 7 चेंडू 38 धावा. थोडीशी आता अडचणींमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होणार ते आपल्याला पाहायचंय. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा धावफलकावर. तीस धावा आहेत, 7 फलंदाज बाद आहेत. 6 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आपण सर्व खेळाडू पाहतायत, आमचे आयोजक पाहतायत, लक्ष वेधतायत या स्पर्धेकडे. आणि ज्या व्यक्तिमत्वाची आतुरतेने सर्वजण पाहत होते की ते ऑन स्क्रीन कधी येतील, असे तानाजी गडगे काहीसे सोल्युशन देत असताना दोन्ही सर्व खेळाडूंना. आणि तानाजीने एकदा शब्द टाकला का तो सर्वांना ऐकावा लागतो. थोडीशी चर्चा करतायत, त्यांच्याबरोबर दुर्गेश आहेत, एक चांगल्या दर्जाचे ऑलराऊंडर. चर्चा खूप होईल या संघाची देखील, त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो. आणि माळशेज क्रिकेट असोसिएशन मध्ये जेवढ्या क्रीडा स्पर्धा झाल्यात त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिक पटकवण्याचा विक्रम देखील माही 11 आंबेळेच्या नावावर आहे. काय घडतंय आज या भगवा चषकामध्ये आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू 37 धावा. आकाश आलेत गोलंदाजी मार्कवर, कॅप्टन आकाश. गोलंदाज तयार होतील. इथे टाकलेला बॉल, पहिलाच बॉल आणि विकेट प्राप्त होते. जशी माई 11ची मॅच अलाउन झालेले आहेत, रवींद्र गडगे आपल्या हातातलं काम सोडून लगेचच आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. 5 चेंडू 37 धावा. 5 बॉल 37 टू विन. इलेव्हन संघाचा हुकमाचा यक्का आता मात्र उपस्थित होतो. एक बॉलवर षटकार मारल्यानंतर 5 बॉल कसे खेळावे हे शिकवणारा खेळाडू म्हणजे कैलास भांडे, त्याचं सहर्ष स्वागत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 5 चेंडू 37 धावा. कॅप्टनशिप कशी करावी हे सुनीलजी माळे यांना विचारा. जे हनुमान चषक 6 चेंडू 6 कशा बनवायच्या त्यांना विचारा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आहेत, 37 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार.
सुंदर असा चेंडू बॅक टू बॉलर, हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं, क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. टीम एकविरा स्पोर्ट क्लब कोरावळे संघाचं 2 महत्वाचे फलंदाज रनआउट झाले आणि तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. सुनील बांगर आणि रोहित साबळे 2 खेळाडू मैदानामध्ये थांबले असते तर इथे चित्र काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. 4 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल सुंदर. इथे सागरचं इंस्ट्रक्शन थोडंसं खराब राहिलं, परंतु जितू याचं बॅकअप चांगलं होतं आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत आकाश. सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. अनुश्री 11 भुवन संघ अडचणींचा सामना करतोय. खूप साऱ्या अपेक्षा या संघाकडून होत्या आजच्या दिवसामध्ये. तो संघ पहिल्याच मॅच मध्ये पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना 2 चेंडू 34 धावांचं समीकरण. सुंदर असा चेंडू, अजून एक डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू मला वाटतं अजून शिल्लक आहे आणि जो स्ट्रायकर इनवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भरतकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. भरतने एखादा षटकार खेळला तर संपूर्ण प्रेक्षक वर्ग खुश होतील. नक्कीच खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे भुवन टीमला. चाहते भरतकडून अपेक्षा करतात एखादा षटकार येईल का या शेवटच्या बॉलवर पाहायचं आपल्याला. रिव्हर्स आणि 38 सर्कल पार केलेलं आहे. भरत तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. योगेशसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा सामना इथे जिंकलेला आहे एकविरा स्पोर्ट क्लब कोरावळे, त्या संघाचं मनापासून आभार. अनुश्री 11 भुवन, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि तो खेळाडू आहे जबरदस्त इनिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली की जबरदस्त गोलंदाजी ते आपल्याला पाहायचं. दोनच मिनिटाचा ब्रेक असेल फक्त. माई 11 हा मॅन ऑफ द मॅच हा किताब जितू 37 धावांची जबरदस्त इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला देतो आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. लगेच जायचं आपण जितू. अतिशय सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी रवींद्र शेठ गडगे यांना विनंती करतोय या आपण, आणि त्याचबरोबर शरद शेठ भगत यांनाही विनंती करतोय या आपण. मॅन ऑफ द मॅच जितूला हा किताब देतोय. 37 धावांची इनिंग जितूने खेळली आणि त्याला देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळेल. माही